तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर व अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात पोकलँड व जेसीबी सारख्या जड यंत्रांच्या सहाय्याने सुरू असलेला अवैध रेती उपसा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं करत आहे। नियमानुसार यंत्रसामग्रीला बंदी असतानाही दिवसाढवळ्यात सुरू असलेली ही रेती लूट महसूल व पोलिसांच्या डोळ्यादेखतच सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे। 2 दिवसांपूर्वी किरकोळ कारवाईचा दिखावा करत प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। महसूल प्रशासनाच्या वतीने रेती माफियांकडून प्रतिवाहन सुमारे 400 रुपयांची वसुली होत असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे। यामुळेच रेती माफियांविरुद्धच्या या कारवाईला जाणीवपूर्वक ब्रेक लागल्याचा संशय आहे। या बेधडक उत्खननामुळे नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून भूजल पातळीही घसरत आहे। घाट लिलाव, पर्यावरणीय परवानग्या आणि अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून तातडीने कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, प्रतिनिधी मूर्तिजापूर।